रिजर्वेशन में कोई डेवलपमेंट हो सकती है कि जो अधिकार दोबारा राज्यों को प्रदान करने की बात शायद हो सकती है। हमें उससे भी कोई मतलब उसकी हमारी कोई दिक्कत नहीं है, पर अधिकार देने, सिर्फ अधिकार देने से फायदा नहीं होगा। जब तक 50% की जो सीमा उन्होंने निश्चित की है, 50% की जो मर्यादा निश्चित की है, जब तक वो हटाई नहीं जाती है या रिलैक्स नहीं की जाती है, तो सिर्फ अधिकार लेके फायदा नहीं है। ये हम चाहते हैं कि हाउस में इस इश्यू को लेकर आए। हमारी महाविकास आघाड़ी गठबंधन के तीनों पक्ष में, चाहे वो कांग्रेस हो, चाहे वो शिवसेना हो, चाहे वो एनसीपी हो, तीनों का स्टैंड यही है कि हाउस में भी जब ये इशू आ जाए, इसको ठीक तरीके से हम लोग जवाब देकर गवर्नमेंट को ये रिक्वेस्ट करें कि अधिकार आपको, एक तो आप खुद के जो अधिकार आपको प्राप्त हुए हैं उसका इस्तेमाल कीजिए, और कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट करने की जरूरत पड़ती तो कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट कीजिए, और 50% की जो सीमा है उसको हम रिलैक्स करके प्रदान करते तो बहुत आसानी से काम हो सकता है। किसी कारण वो नहीं करना चाहते, राज्य को दोबारा देना चाहते हैं, तो देकर राज्य को फायदा नहीं है। 50% की मर्यादा हटाइए और हमें कोई दिक्कत नाही है। भूमिका आमची अशी आहे, मी दिल्लीमध्ये काँग्रेसचे राज्यसभेचे नेते मल्लिकार्जुन खरगे साहेबांना भेटलेलो आहे, चिदंबरम साहेबांना काल मी बोललेलो आहे, आज मी संजय राऊत साहेबांना भेटतो यासाठी की सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यानंतर आता आरक्षण एखाद्या समाजाचं मागासले पण सिद्ध करून त्यांना आरक्षण देण्यासंदर्भातला निर्णय आता सर्वस्व केंद्र सरकारकडे आहे, आणि केंद्र सरकारचं रिव्ह्यू पिटिशन सुद्धा सुप्रीम कोर्टाने रिजेक्ट केलेलं आहे। त्यामुळे जोपर्यंत हे जजमेंट आहे केंद्र सरकार सुप्रीम कोर्टाचं, तोपर्यंत सर्व अधिकार आता आपल्याला केंद्राकडे हे आहेत, आणि त्यामुळे या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आता ही भूमिका घ्यावी। अधिवेशनामध्ये कदाचित त्यांनी जर काही प्रस्ताव आणला तर आमचे म्हणणं एवढंच आहे की अधिकार तुम्हाला आहेत, तुम्ही निर्णय घ्या। 50% जी आरक्षणाची मर्यादा आहे ती शिथिल करा, आणि ती मर्यादा शिथिल करून आपण हा निर्णय घ्या, आणि काही कारणास्तव तुम्हाला राज्यांनाच अधिकार पुन्हा प्रदान करण्याची इच्छा असेल, आमची त्यालाही हरकत नाही, परंतु अधिकार देत असताना 50%ची मर्यादा ठेवून जर अधिकार दिले तर काही उपयोग होणार नाही। फक्त राज्यांकडे ढकलून देणं हा त्यातला पर्याय नाहीये। राज्य सरकार, आम्हाला आरक्षण हवंय, तुमचीही मदत हवी आहे आम्हाला केंद्र सरकारची, पण तुम्ही निर्णय घेत असताना तो निर्णय अशा पद्धतीने घ्या जेणेकरून 50%ची इंदिरा साहनीची जी मर्यादा काढून ती रिलॅक्स करण्यासंदर्भामध्ये योग्य तो कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून संसदेच्या माध्यमातून काहीतरी मार्ग काढावा असं आमचं म्हणणं आहे। तुम्ही वेगवेगळ्या लोकांना भेटता, नेत्यांना भेटतात, पण सरकारवरती दबाव यावा यासाठी परत काही वेगळी सभागृहातच आता हा विषय सभागृहातच आहे सर्व। आता हाऊस टू पवार साहेब मुंबईत भेटलोच आहे, पवार साहेबांना कल्पना आहे, खरगे साहेबांना ही कल्पना दिलेली आहे, आणि शिवसेनेच्या नेत्यांना भेटून त्यांची आज खासदारांची मीटिंग कदाचित आहे, त्यांनाही मी आज विनंती करायला आलेलो आहे। मुख्यमंत्र्यांशी चर्चा करूनच आम्ही हे पाऊल उचललेलं आहे, तर मला खात्री की ह्या पद्धतीने गेलो तर काही फायदा निर्णय लवकर लागेल अशी अपेक्षा है। इस मुद्दे को लेकर खरगे जी, अधीर रंजन चौधरी और पार्टी अलाकमान से भी बातचीत हुई आपकी? मेरी खरगे साहब से बात हुई है, स्वाभाविक उनकी जो पार्टी मीटिंग जब होगी वो भी बात करेंगे। इसमें हम सुनते हैं कि शायद किसी नतीजे पे आने की मानसिकता केंद्र सरकार की सुनते हैं, पर केंद्र सरकार सिर्फ अधिकार राज्यों को देके फायदा नहीं है, उसको होगा कुछ नहीं। तो हमारा डिमांड है कि 50% की मर्यादा हटाई जाए। सर एक प्रश्न आहे, जितेंद्र आव्हाड जे आहे ते नाशिकमध्ये जातात, नवशा गणपतीचं जे ते दर्शन घेतात, मंत्र्यांनी कोविड नियमांचं उल्लंघन करणं कसं भागता तुम्ही याकडे? आता कोविड नॉर्म्स बरेच रिलॅक्स झालेत, मला माहित नाही नाशिकच्या प्रशासनाने रिलॅक्स केले असतील तर काही हरकत नाही, पण आज वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळे निकष आहेत। पण असं मंत्र्यांनी हे उल्लंघन केल्यासारखं वाटत नाही का? मला काय बोलायचं नाही। तर आपण बघतो अशोक चव्हाण आता दिल्लीत दाखल झालेले आहेत। मराठा आरक्षणाविषयीच्या चर्चेसाठी ते आता दिल्लीत दाखल झालेले आहेत। संजय राऊतांची काही वेळातच ते भेट घेतील।